नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी IQ मध्ये. आपण सुरू करत आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ सिरीज, ज्यामध्ये आपण घेणार आहोत प्रत्येक आठवड्याचं करंट अफेअर्स अर्थात चालू घडामोडी. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1 ते 8 जानेवारी या दरम्यानचं करंट अफेअर्स अर्थात चालू घडामोडी. हे चालू घडामोडीचे प्रश्न, यातील माहिती तुम्हाला प्रत्येक UPSC, MPSC, कंबाईन इतर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये काम येऊ शकते. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओ. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया पहिली आपली बातमी काय. तर ही बातमी आहे, चीनची वॉटर बॉटल किंग शानशन बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. तर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे, तर त्याचं योग्य उत्तर असेल शानशन नावाची व्यक्ती. त्यांच्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. चीनचे के झोंग शानशन यांनी पत्रकारिता, मशरूमची शेती, हेल्थ केअर या क्षेत्रात त्यांचे चीनमध्ये मोठं नाव आहे. तर ह्यामधले पत्रकारिता, मशरूमची शेती, हेल्थ केअर हे तुम्ही लक्षात ठेवा कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात. हेच शानशन आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. आशियामध्ये ते सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. तर भारताचे मुकेश अंबानी, चीनचे जॅक मा आणि इतर श्रीमंतांना मागे टाकत त्यांनी स्थान पटकावलं. आपल्याला माहिती आहे की रिलायन्स इंडस्ट्री समूहाचे मालक मुकेश अंबानी यांना मागे टाकत शानशन हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. ब्लूमबर्ग बिलियन्स इंडेक्सनुसार शानशन यांची एकूण संपत्ती $70.9 अब्ज पासून $77.8 अब्ज जवळपास आहे. थोडक्यात ही संपत्ती त्यांची कमी जास्त होत असेल, त्यांच्या कंपनीचे शेअर जसे दिवसाला कमी जास्त होत आहे हिशोबाने संपत्ती बदलत असते. तसेच शानशन जगातील 11वी श्रीमंत व्यक्ती बनले. जगातील 11वी श्रीमंत व्यक्ती. अशा प्रकारे आपण शानशन यांच्याबद्दल बघितलं. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट आहे की चीनची लोन उल्फ, त्यांना लोन उल्फ या नावाने देखील ओळखलं जातं. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की आशियातील कोणत्या व्यक्तीला लोन उल्फ म्हणून ओळखलं जातं, तर चीनचे शानशन यांना ओळखलं जातं. हे फोटोमध्ये दिसतात ते तुम्हाला किंग शानशन हे ते व्यक्तिमत्व आहे. पुढची स्लाईड बघूया. ही खूप महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 2020मध्ये आपल्या ज्या कोरोनाने थैमान घातलं त्याच्यासाठी फायझर आणि बायोटेकच्या लसीच्या आपत्कालीन मंजुरीला कडून मंजुरी. जगातली पहिल्या लसीला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यापूर्वी काय ते समजून घेऊ. जागतिक आरोग्य संघटनेने फायझर बायोटेक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झाला. थोडक्यात जागतिक आरोग्य संघटनेने फायझर आणि बायोटेकच्या लसीला मंजुरी दिली. त्यामुळे आता इतर जे गरीब देश आहे, आफ्रिकेतील देश आहे, दक्षिण अमेरिकेतील देश आता ह्या लसीचा आयात आणि निर्यात करून आपल्या देशातला लसीकरणाचा कार्यक्रम चालू करू शकतात. कोरोना व्हायरसचा फैलाव सुरू झाल्यापासून आपत्कालीन वापरासाठी मिळालेली भारत फायझर आणि बायोटेक ही पहिलीच कोरोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली. लक्षात ठेवा की जगातली प्रश्न येऊ शकतो की जगातली सर्वप्रथम लस जिला ने मान्यता दिली तर ती आहे फायझर आणि बायोटेकची लस. तत्पूर्वी कुठे आहे, ची स्थापना कधी झाली, तर चे हेडक्वार्टर हे जिनेवामध्ये आहे आणि ची स्थापना ही 7 एप्रिल 1948 रोजी झाली. आणि 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ डे म्हणून 7 एप्रिल साजरा केला जातो जगभरात. बघूया पुढची काय. खूप महत्त्वाची बातमी आहे. ती आहे जपान तयार करतो जगातील पहिला लाकडी सॅटेलाईट. प्रश्न येऊ शकतो की जगातील पहिला लाकडी सॅटेलाईट कोणत्या देशाने तयार केलं, तर त्याचं उत्तर असेल जपान. नेमकी जपान हे कधी करतोय, तर जपान 2023 सालापर्यंत अवकाशातील निरुपयोगी उपकरणांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जपानची क्योटो युनिव्हर्सिटी आणि कन्स्ट्रक्शन कंपनी सुमितोमो फॉरेस्ट्री एकत्र आले. या दोन कंपनी एकत्र येऊन ते जपानला सॅटेलाईट तयार करत आहे. तर येत्या काळात लाकडी सॅटेलाईट तयार करण्यासाठी जपान प्रयत्न करत आहे. जपानने अंतराळातील प्रदूषणावर मात करण्यासाठी लाकडी सॅटेलाईट तयार सुरू केला. आता नेमके आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वी आहे, पृथ्वीच्या आजूबाजूला अनेक सॅटेलाईट आहे. त्यानंतर सॅटेलाईटचं काम संपल्यानंतर देखील ते पृथ्वीभोवती फिरत राहतात आणि तिथं सॅटेलाईटचा एक कचरा तयार झाला आहे. तर त्यावर मात करण्यासाठी जपानने लाकडी सॅटेलाईटची कन्सेप्ट शोधून काढली. नेमकी त्यामुळे होणार कसं, प्रदूषण कमी कसं होणार ते बघूया. लाकडी सॅटेलाईट त्यांचं अवकाशातील काम पूर्ण झाल्यावर पृथ्वीवर परत असताना पूर्णपणे जळून राख होतील आणि त्यांचे कोणतेही अवशेष आकाशात राहणार नाही. थोडक्यात पृथ्वीवर त्यांना ते नष्ट होऊन जातील आणि त्यांची राख राहणार नाही. त्यामध्ये पृथ्वीभोवती फिरत राहणार नाही. अशा प्रकारे अवकाशातील कचरा कमी होईल. अतिशय स्तुत्य उपक्रम लक्षात ठेवा. जपान तयार करतोय लाकडी सॅटेलाईट. ही खूप महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच हरियाणाच्या न्यू अटली तर राजस्थानमध्ये न्यू किशनगंजपर्यंत पहिली डबल स्टॉक लाँग हॉल कंटेनर ट्रेन रवाना केली. आता डबल स्टॉक लाँग हॉल कंटेनर म्हणजे काय, आपल्याला माहिती असतं की कंटेनरचा आकार असा असतो. डबल हॉक म्हणजे एका कंटेनरवरती अजून एक कंटेनर असतं आणि त्याला पुढे रेल्वेचं इंजिन असतं. अशा प्रकारे डबल लाँग हॉल कंटेनर ट्रेन तयार केली. आता याचा वापर काय होईल, त्याच्यामध्ये जास्त सामान घेऊन जाता येईल, कमी वेळेत जास्त सामान घेऊन जाता येईल. हा एक फायदा आहे. आणि तो कुठे चालू केला, तर ते चालू केलं आहे पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या 360 किलोमीटर लांबीच्या रेवडी मतार विभागात ही गाडी चालू जाणार आहे.
आणि या ट्रेनची लांबी आहे 1.5 किलोमीटर. आता नेमकी समजून घ्या की भारतामध्ये 2 कॉरिडॉर आहेत. कोणते कोणते? तर एक आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, जो मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर ते उत्तर प्रदेशातील दादरी ह्या ठिकाणापर्यंत आहे. आणि पूर्व म्हणजे ईस्टर्न कॉरिडॉर, जो पश्चिम बंगालतील डाकुनी ते पंजाबमधील लुधियाना या 2 शहरांना जोडतो. लक्षात राहू द्या, हे खूप महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. मी ते इम्पॉर्टंटही म्हटलं. UPSC, MPSC आणि कंबाईनमध्ये यावर प्रश्न विचारतो की वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कोणत्या शहरांना जोडतो आणि कोणत्या ठिकाणी आहे. तर त्याबद्दल ही माहिती असू द्या. कोणत्या 2 शहरांना जोडतो तर तुम्हाला सांगितलं आहे, वेस्टर्न मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर ते उत्तर प्रदेशातील दादरी, आणि पूर्व पश्चिम बंगालातील डाकुनी ते पंजाबमधील लुधियाना 2 शहरांना जोडतो. बघूया पुढचं. भारताने बनवली जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन. खूप महत्त्वाची बातमी आहे. भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे, जी संपूर्ण जगात कुठल्याही देशाचं अद्याप सुरू केले नाही. भारतीय रेल्वेने जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन बनवली आहे. आता हॉस्पिटल ट्रेन तुम्ही इथं बघू शकता, जी तुम्हाला चित्रात दिसते ती हॉस्पिटल ट्रेन आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेनमध्ये रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध आहे आणि त्या मोफत असतील. असणाऱ्या ट्रेनचं नाव लाईफलाईन एक्सप्रेस आहे. तिला मराठीत किंवा हिंदीमध्ये तुम्ही जीवन रेखा एक्सप्रेस असं देखील म्हणू शकता. कंबाईनचा हा फेवरेट प्रश्न आहे. कंबाईनला एक नक्कीच होऊ शकतो हा प्रश्न. लाईफलाईन एक्सप्रेसमध्ये सध्या आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पिटलमध्ये सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणं, डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. यात 2 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि 5 ऑपरेटिंग टेबलसह इतर सुविधा आहेत. थोडक्यात ही ट्रेन असल्यामुळे आता ती ट्रेन कोणत्या पण गावात जाऊ शकेल, स्टेशनवर जाऊ शकेल. स्टेशन गावात जिथं कोणत्याही रेल्वे हॉस्पिटल सुविधा नाही त्या ठिकाणी देखील ट्रेवल जाऊ शकतील. तिथल्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवू शकेल. अतिशय चांगला आणि अतिशय स्तुत्य उपक्रम रेल्वे खात्यातर्फे राबवला जातो आहे. ट्रेनचं नाव लक्षात ठेवा. ट्रेनचं नाव आहे लाईफलाईन एक्सप्रेस, अर्थात जीवन रेखा एक्सप्रेस. पुढचं आहे, जागतिक बँकेने नुकताच ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवाल जाहीर केला. परीक्षेला प्रश्न येतो की ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट कोण पब्लिश करतं? तर त्याचं उत्तर असेल वर्ल्ड बँक, अर्थात जागतिक बँक. याच्यात काय म्हटलं आहे, जागतिक आर्थिक संबंध अहवालाचे मुख्य निष्कर्ष बघून घ्या की या अहवालानुसार 2021 भारतीय अर्थव्यवस्था 9.6% भारतीय अर्थव्यवस्था खाली येणार आहे. परंतु 2021-22 भारतीय अर्थव्यवस्था 5.4% पुनर्प्राप्त, म्हणजे 5.4% भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती होईल. इथं सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवण्याचं आहे की जागतिक बँकेने ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवाल जाहीर करते. हा रिपोर्ट वर्ल्ड बँक जाहीर करते, हे लक्षात ठेवा. खूप महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकार जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प तयार करत आहे. जगातील सर्वात मोठा फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प. फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प काय असते तुम्हाला चित्रात समजू शकतं. हा प्रकल्प नेमका होणार कुठे आहे? हा प्रकल्प नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर धरणावर, जे आहे मध्य प्रदेशमध्ये, बांधला जाणार आहे. हा प्रकल्प 2022 ते 2023 पर्यंत वीज निर्मितीस प्रारंभ करेल. आणि या प्रकल्पाची क्षमता किती आहे? तर कॅपॅसिटी आहे 600 मेगावॅट सोलर एनर्जी. आता तुम्ही जे बघू शकता चित्रामध्ये, फ्लोटिंग सोलर पार्कचे 2 फायदे होतात. एक तर जमिनीवरती जागा वाचते आणि दुसरं पाण्यावर बांधल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. म्हणजे असं दुहेरी फायदा फ्लोटिंग सोलर ऊर्जा प्रकल्पाचे होत असतात. लक्षात ठेवा की हा कुठे आहे? ओंकारेश धरणावर, जे मध्य प्रदेशमध्ये आहे. खूप भारताच्या दृष्टिकोनातून आणि कोरोनावर मात करण्याच्या दृष्टिकोनाने महत्त्वाची बातमी. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशींना तातडीच्या वापराची संबंधी भारत सरकारकडून आणि DGCAकडून. भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लशींना आपत्कालीन वापराची संबंधी देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतील सर्वात मोठा टप्पा पार पडला. आता हे लक्षात ठेवा की कोणत्या कंपनीने कोणती लस बनवली. सिरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेली कोविशिल्ड हे एक आहे, आणि दुसरी आहे भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली कोवॅक्सिन. या दोन्ही लसींना आपत्कालीन वापरासाठी. आता परीक्षेत प्रश्न कुठे तुम्हाला फसू शकतात, तर इथं लक्षात ठेवायचं, सिरम आणि ऑक्सफर्डची लसीचं नाव आहे कोविशिल्ड. आता तुम्हाला ट्रिक सांगतो, ट्रिक हे लक्षात ठेवा. आता सिरमचं सीर घ्या. सीर म्हणजे डोकं आणि शिल्ड म्हणजे ढाल. डोक्याला वाचवण्यासाठी ढाल वापरली यायची युद्धात नॉर्मली, ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि भारत बायोटेकची लसीचं नाव आहे कोवॅक्सिन. भारत बायोटेकचा टे घ्या आणि सी घ्या, म्हणजे भारत बायोटेकची टॅक्सी कोवॅक्सिन, असं तुम्ही एक लक्षात ठेवा. म्हणजे पेपरला ऑप्शन आला की तुम्हाला ते आठवेल. यामध्ये तुम्हाला इथं पेपरमध्ये गंडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. यावर प्रश्न 100% परीक्षेत येणार आहे. कोणत्या कंपनीने कोणती लस बनवली यावर प्रश्न येऊ शकतो. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही टेलिग्रामवरती आपल्याला मराठी ऐकू जॉईन करू शकतात, जिथे तुम्हाला याची PDF उपलब्ध असेल. धन्यवाद.